कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातील मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे। यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून स्ट्रॉंग रूमवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असून राजापूर विधानसभा मतमोजणी ही 25 फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे। नेमकी कशी मतमोजणी असणार याबाबत प्रांत अधिकारी तथा निवडणूक अधिकारी जस्मिन यांनी माहिती दिली आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 267 राजापूर विधानसभा संघासाठी मतमोजणी उद्या दिनांक 23/11/2024 रोजी होणार आहे। सदर मतमोजणी प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे। 8 वाजता पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरू होणार आणि त्याचे अर्ध तासानंतर म्हणजे 8:30 वाजता EVM मशीन्समध्ये काउंटिंगची प्रक्रिया सुरू होणार। सदर मतमोजणी हे आबासाहेब मराठे कॉलेज हातिवले इथे होणार आहे। मतमोजणीसाठी काउंटिंग ऑब्झर्व्हर जे इलेक्शन कमिशन पाठवतात ते पण उपस्थित राहतील, त्यांची प्रेझेन्समध्ये मतमोजणी होईल। काउंटिंगचे सगळे अरेंजमेंट प्रशासनाने केले आहे। काउंटिंगसाठी स्टाफची मी थोडक्यात माहिती देते। टोटल काउंटिंग सुपरवायझर्स हे 25 अपॉइंट केले आहे। काउंटिंग असिस्टंट 28 अपॉइंट केले आहे। मायक्रो ऑब्झर्वर्स 24 अपॉइंट केले आहे। हे सगळे स्टाफची ट्रेनिंग आज संपूर्ण झाली आहे। पार्किंगसाठी आम्ही अरेंजमेंट केले आहे, तसेच सिक्युरिटीसाठी सुद्धा अरेंजमेंट आहे। ऑलरेडी इथे स्ट्रॉंग रूम असल्याने EVMची सिक्युरिटीसाठी 3 टियर सिक्युरिटी अवेलेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने ॲडिशनल आम्ही त्या दिवशी कॅन्डिडेट्सचे प्रतिनिधी येऊन गर्दी करणार नाही, त्यासाठी आम्ही बॅरिकेडिंग एनफ करतो आहे आणि त्यांच्यासाठी वेगळी स्पेस पण पुरवण्यात आली आहे। तसेच काउंटिंग एजंट्स जे कॅन्डिडेट्सचे एजंट्स असतात त्यांना आतमध्ये काउंटिंगची प्रक्रिया बघण्याची मुभा असते, तर आम्ही प्रत्येक कॅन्डिडेट 20 काउंटिंग एजंट्स नेमू शकतात। त्यांच्यासाठी फॉर्म्स दिले आहे आणि त्यांचे अर्ज पण आम्हाला प्राप्त झाले आहे। त्यांनासुद्धा आम्ही ID कार्ड्स देऊ। ID कार्डशिवाय कुणालाही प्रवेश असणार नाही। इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काउंटिंग हॉलमध्ये अलाउड नाही। तसेच मीडियासाठी आम्ही अरेंजमेंट केले आहे बाहेर। जसा राऊंड डिक्लेअर होईल इलेक्शन रिझल्ट आम्ही मीडियाला वेळोवेळी माहिती देणार आहे। टोटल टेबल्सची सांगते। EVM काउंटिंगसाठी आम्ही 14 टेबल अरेंज केले आहे आणि पोस्टल बॅलेट काउंटिंगसाठी 4 टेबल्स आहेत। 2 टेबल्स हे ETPBS स्कॅनिंगसाठी आहे। नंतर आमची जे ऑनलाईन डेटा आम्हाला फीड करायचे असते, आयोगाला द्यायचे असते, त्याच्यासाठी आमचे टेबल्स असणार। त्यामध्ये ट्रेनिंग आमचे सगळे स्टाफची झाली आहे आणि प्रशासन मतमोजणी प्रक्रियासाठी तयार आहे। सगळं सुरळीत पार पडणार आहे। सिक्युरिटी अरेंजमेंट्स पण झाले आणि आमची सगळी यंत्रणा तयार आहे।